आस मिलनाची भाग 14. माधुरीने हात सोडवण्यासाठी त्याला धक्का द्यायचा प्रयत्न केला, पण राहुलने खूप जोरात तिचा हात धरला होता. याच धक्काबुक्कीमध्ये माधुरीचं बॅलन्स बिघडलं आणि ती तोल जाऊन जिन्यातून खाली पडली. तिला खाली पडताना बघून राहुल गुपचूप निघून गेला. योगायोगाने कॅन्टीनमधला छोटू ऑफिस स्टॉपला चहा देऊन कॅन्टीनमध्ये परत जात होता. त्याने कोणाचा तरी ओरडण्याचा आवाज ऐकला आणि तो आवाजाच्या दिशेने पळाला तेव्हा रक्ताने माखलेली माधुरी पायऱ्यावर बेशुद्ध पडलेली होती. तो धावतच कॅन्टीनमध्ये बसलेल्या मानसकडे गेला आणि म्हणाला, माधुरी ताई पायऱ्यांवरून खाली बेशुद्ध पडली आहे. मानव आणि प्रिया धावतच तिथे गेले. तोपर्यंत तिथे खूप सारे स्टुडंट जमा झाले होते. मानसने माधुरीला असं रक्ताने माखलेल्या स्थितीत बघितलं आणि तिला पटकन उचलून घेतलं आणि परेशला गाडी काढायला सांगितली. प्रिया माधुरीला अशा अवस्थेत बघून खूप घाबरली होती. माधुरी, माधुरी डोळे उघड ना, मी तुला काहीच होऊ देणार नाही, प्लीज डोळे उघड ना, म्हणत मानस रडू लागला. परेश लवकर गाडी घेऊन आला आणि ते सगळे जण माधुरीला घेऊन हॉस्पिटलला निघून गेले. जवळ सिटी हॉस्पिटल असल्यामुळे ते तिला तिथेच घेऊन गेले. त्याच हॉस्पिटलमध्ये डॉक्टर शिंदे, ते मानसच्या बाबांचे खूप चांगले मित्र होते आणि त्यांचे फॅमिली डॉक्टरसुद्धा होते. त्यांनी जेव्हा माधुरीला अशा अवस्थेत बघितलं तेव्हा त्यांनी मानसला विचारलं की हे सगळं कसं झालं. काका, माधुरी पायऱ्यांवरून खाली पडली आहे, मानस म्हणाला. माधुरीची अवस्था बघून त्यांनी लवकर नर्सला बोलवलं. नर्स, प्लीज रेडी द ओटी आणि वॉर्ड बॉयला बोलावून माधुरीला आतमध्ये घेऊन जायला सांगितलं. त्यानंतर ते मानसला म्हणाले, मानस, कॉल टू उमेश अँड युअर डॅड. माधुरीचा हस्बंड असल्यामुळे उमेशचं इथे असणं खूप गरजेचं आहे. मी ऑपरेशनची तयारी करतो. उमेश आल्यानंतर पेपरची फॉर्मॅलिटी पूर्ण करून घे, डॉक्टर म्हणाले आणि ऑपरेशन थिएटरमध्ये निघून गेले. ते फॅमिली डॉक्टर असल्यामुळे त्यांना उमेश आणि माधुरीच्या लग्नाबद्दल माहीत होतं. तिथे मानससोबतच कॉलेजचे काही स्टुडंटसुद्धा होते. हे ऐकून ते सगळेजण मानसकडे बघू लागले. प्रिया आणि परेशने त्या सगळ्यांना शांत बसण्याचा इशारा केला. मानसने उमेशला फोन केला. उमेश त्यावेळेस त्याच्या बाबांसोबत मीटिंगमध्ये बिझी होता, त्यामुळे त्याने कॉल रिसीव्ह केला नाही. त्यानंतर जेव्हा मानसचा पुन्हा कॉल आला तेव्हा दामोदररावांनी उमेशला फोन रिसीव्ह करायला सांगितला. उमेशने जेव्हा फोन रिसीव्ह केला तेव्हा मानस रडत म्हणाला, भाई, ते माधुरी. मानस, माधुरीला काय झालं आहे आणि तू का रडत आहेस, उमेशने विचारलं. भाई, माधुरीचा ॲक्सिडेंट झाला आहे, मानस रडत म्हणाला. उमेशला हे ऐकून धक्काच बसला. तो जागेवरून उठून उभा राहिला आणि म्हणाला, कधी आणि कसं, आता ती कुठे आहे. उमेशला परेशान बघून दामोदरराव सुद्धा चिंतित झाले. भाई, ती बेशुद्ध आहे, डॉक्टर काका तिला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेले आहेत. तुम्ही आता सिटी हॉस्पिटलमध्ये आहात का, उमेशने विचारलं. हो बाई, मानस म्हणाला. बाबा, माधुरी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, तिचा ॲक्सिडेंट झाला आहे. म्हणून मीटिंग हॉलमधून उमेश हॉस्पिटलला जायला निघाला. दामोदरराव सुद्धा सगळ्यांना सॉरी म्हणून मीटिंग कॅन्सल करून उमेशच्या मागे मागे गेले. ते दोघे हॉस्पिटलमध्ये पोहोचले तेव्हा मानस त्यांच्याकडे धावत आला आणि उमेशच्या गळ्या पडून रडू लागला. भाई, ती माधुरी. उमेश स्वतः हैराण झाला होता. त्याला समजत नव्हतं की काय बोलावं. आताच तर त्या दोघांच्या नवीन आयुष्याला सुरुवात झाली होती आणि हे सगळं त्याच्या डोळ्यातून अश्रू उंगळू लागले होते. पण त्याने खूप चालाकीने ते अश्रू लपवले. त्याने मानसला धीर दिला आणि म्हणाला, काहीच होणार नाही आपल्या माधुरीला, आपण सगळे आहोत ना तिच्यासोबत. दामोदररावांनी पण त्याच्या डोक्यावर हात ठेवला. तेवढ्यात सीमाताई पण तिथे पोहोचल्या आणि म्हणाल्या, कुठे आहे माझं बाळ. हे सगळं कसं झालं. मानस, तू तेव्हा कुठे होतास. तू तिला एकटीला का सोडलं. ती तुझी जबाबदारी होती ना. तर मग हे सगळं कसं झालं सांग मला, त्या मानसवर ओरडत म्हणाल्या. मानस रडत म्हणाला, सॉरी आई, तिला लायब्ररीत बुक जमा करायच्या होत्या. मी तिला म्हणालो होतो की मी जमा करून देतो, पण ती म्हणाली की मला अजून काही काम आहे आणि दुसरे बुक्स पण घ्यायचे आहेत, पण माहीत नाही ती सेकंड फ्लोअरवर कसं काय गेली. प्रिया पुढे आली आणि ती सीमाताईंना धीर देऊ लागली. सगळेजण ऑपरेशन थिएटरच्या बाहेर उभे होते. तेवढ्यात डॉक्टर बाहेर आले. सगळेजण धावतच त्यांच्याकडे गेले. रावांकडे बघत डॉक्टर त्यांना हिंमत धरण्याचा इशारा करत म्हणाले, मानस कुठे आहे. मानस समोर आला. मी इथे आहे काका. मानस, लवकर चल, माधुरीचं खूप ब्लड लॉस झालं आहे, तिला रक्ताची खूप गरज आहे, तिला आताच्या आता रक्त चढवावं लागेल, डॉक्टर म्हणाले. काका, तुम्ही लवकरात लवकर माधुरीच्या ब्लड अरेंज करा, उमेश म्हणाला. त्यासाठीच तर मानसला माझ्यासोबत घेऊन जात आहे. हॅरी अप, मानस लवकर चल, डॉक्टर म्हणाले. डॉक्टर मानसला घेऊन आतमध्ये गेले तेव्हा दामोदरराव म्हणाले,
डॉक्टर शिंदे आपले फॅमिली डॉक्टर आहेत, त्यांना आपल्या सगळ्यांचे ब्लड ग्रुप माहीत आहे. पण बाबा माधुरीचं ब्लड ग्रुप उमेश म्हणाला. मानस आणि माधुरीचं ब्लड ग्रुप सेम आहे ही गोष्ट डॉक्टरांना माहीत आहे. लहानपणी त्याने माधुरीवर उपचार केले होते. दामोदरराव म्हणाले. हे ऐकून प्रिया म्हणाली, म्हणूनच तर दोघांचं नातं इतकं घट्ट आहे. थोड्या वेळानंतर मानस बाहेर आला आणि सीमाताईंचा हात धरून त्यांच्याजवळ बसला आणि म्हणाला, आई माधुरी ठीक तर होईल ना? सीमाताई त्याचे डोळे पुसत म्हणाल्या, शांत बस बाळा, आपल्या माधुरीला काहीच होणार नाही. देव आपल्या माधुरीला आपल्यापासून दूर करू शकत नाही. थोड्या वेळानंतर ओटीची लाईट बंद झाली. डॉक्टर बाहेर आले आणि दामोदररावांच्या जवळ जाऊन म्हणाले, काळजी करू नका. डोक्याला लागल्यामुळे ब्लड लॉस झाला होता आणि उजवा पाय थोडा फ्रॅक्चर झाला आहे. बाकी सगळं कंट्रोलमध्ये आहे. ती शुद्धीवर कधीपर्यंत येईल? दामोदररावांनी विचारलं. उद्या सकाळपर्यंत, डॉक्टर म्हणाले. आम्ही सगळेजण तिला भेटू शकतो का? दामोदरराव म्हणाले. हो, आम्ही तिला दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट करत आहोत. त्यानंतर बारी बारी तुम्ही तिला भेटू शकता आणि त्यानंतर तुम्ही सगळे घरी जाऊन रेस्ट करा. येथे उमेश किंवा मानस दोघांपैकी कोणीही एक जण थांबू शकतो. बाकी मी तर इथे आहेच. आज इथे माझी नाईट ड्युटी आहे, त्यामुळे तुम्ही अजिबात चिंता करू नका, डॉक्टर म्हणाले. सगळ्यात अगोदर सीमाताई आणि मानसला आतमध्ये पाठवण्यात आलं. मानस माधुरीला अशा अवस्थेत जास्त वेळ बघू शकत नाही. तो लगेच बाहेर आला. त्यानंतर सीमाताई आणि दामोदरराव आणि प्रिया आतमध्ये गेले. त्यानंतर उमेश पण तिला बघण्यासाठी आतमध्ये गेला. उमेशने माधुरीचा हात धरला आणि तो जड आवाजात म्हणाला, माधुरी, तू मला अशा प्रकारे घाबरवायला नाही पाहिजे होतं. मला आता काय वाटत आहे ते मी कुणाला सांगू? तू लवकरात लवकर बरी हो. एवढ्या मुश्किलीनंतर तू मला भेटली आहेस. तुझ्याशिवाय आता मी काहीच नाहीये, तो म्हणाला आणि हळूच तिच्या माथ्यावर किस केली आणि तिचा हात धरून तिथेच बसला. तेवढ्यात कुणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्याने मागे वळून बघितलं तर तो मानस होता. रडल्यामुळे त्याचे डोळे लाल झाले होते. भाई, आई बाबांना समजावून मी घरी पाठवून दिलं आहे. प्रिया पण त्यांच्यासोबत गेली आहे. आज रात्री ती त्यांच्यासोबतच थांबेल, मानस म्हणाला. उमेश मानसची अवस्था बघून काळजी करत म्हणाला, मानस, तुला पण आराम करायची गरज आहे. तू आताच ब्लड दिलं आहेस. तुला अशक्तपणा वाटत असेल, त्यामुळे तू पण घरी जायला पाहिजे होतं. नाही भाई, मी माधुरीला अशा अवस्थेत सोडून जाऊ शकत नाही, मानस म्हणाला. ठीक आहे, पण इथेच आराम कर, मी थोड्या वेळाने येतो. उमेश सोफ्याकडे इशारा करत तिथून बाहेर निघून गेला. बाहेर गेल्यानंतर त्यांनी खूप वेळापासून रोखून ठेवलेले अश्रू पुसले. त्यानंतर कॅन्टीनकडे गेला. तेवढ्या शिवचा फोन आला. उमेश, कुठे आहेस तू? मी तुला खूप वेळापासून फोन करत आहे, पण तू फोन का उचलला नाहीस? शिव म्हणाला. उमेश त्याला सॉरी बोलत म्हणाला, सॉरी शिव, मी आता हॉस्पिटलमध्ये आहे, त्यामुळेच कदाचित फोनवर लक्ष गेलं नाही. हॉस्पिटलमध्ये का? काय झालं? शिवने विचारलं. माधुरीचा ॲक्सिडेंट झाला आहे, त्यामुळे तिला घेऊन आम्ही हॉस्पिटलमध्ये आलो आहोत, उमेश म्हणाला. काय झालं वहिनीला? आता ती ठीक तर आहे ना? मी येऊ का? शिवने विचारलं. नको, आता सगळं काही ठीक आहे. माधुरीला दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे. आई बाबांना पण समजावून घरी पाठवण्यात आलं आहे. आता इथे फक्त मी आणि मानस आहेत, उमेश म्हणाला. अच्छा, ठीक आहे. जर माझी काही गरज वाटली तर मला फोन कर, मी लगेच येईल, शिव म्हणाला. ठीक आहे, पण तू फोन का केला होतास? उमेशने विचारलं. अरे हो, सांगायचं विसरूनच गेलो. ती रिया तुझा नंबर मागत होती, त्यामुळे मी तिला तुझा नंबर दिला आहे, शिव म्हणाला. आता तिला माझ्या नंबरची काय गरज पडली? उमेश म्हणाला. माहीत नाही, पण म्हणत होती तुझ्याशी बोलायचं आहे, शिव म्हणाला. अरे यार, ही सारखं सारखं मला का चिपकत आहे? तुला माहीत आहे, माधुरीला हे सगळं मुळीच आवडत नाही, उमेश म्हणाला. अरे यार, एकदा बोलून तर बघ ना, कदाचित काही काम असेल, शिव म्हणाला. ठीक आहे, बघतो म्हणत उमेशने फोन कट केला. थोड्या वेळानंतर जेव्हा तो परत आला तेव्हा त्याच्या हातात ज्यूसची बॉटल आणि कॉफीचा कप होता. त्याने आतमध्ये बघितलं तर मानस माधुरीजवळ बसला होता. तिचा हात धरून तो तिच्याकडे बघत होता. त्याने ज्यूसची बॉटल मानसला दिली आणि त्याला ज्यूस प्यायला सांगितलं आणि स्वतः कॉफीचा कप घेऊन सोफ्यावर येऊन बसला. मानस पण तिथून उठला आणि उमेशजवळ येऊन सोफ्यावर बसला. मानस, आज आई तुला पहिल्यांदा रागवली ना? तुला खूप वाईट वाटलं असेल ना? उमेश मानसला म्हणाला. काहीही झालं तरी उमेश मानसवर खूप प्रेम करत होता. त्यावर मानस म्हणाला, नाही भाई, ती आपली आई आहे, आपल्यावर रागवण्याचा तिला पूर्ण अधिकार आहे आणि तसंही माझी चूक होती. मला माधुरीला एकटीला लायब्ररीमध्ये जाऊ द्यायला नाही पाहिजे होतं. बाबा तर ॲडमिशन करतानाच म्हणाले होते की आजपासून कॉलेजमध्ये माधुरी तुझी जबाबदारी आहे. पण भाई, मी माझी जबाबदारी निभावू शकलो नाही आणि आज माधुरीची अशी अवस्था झाली. त्याचे डोळे भरून आले होते. डोंट वरी मानस, कधीकधी होऊन जातं. तू एवढं मनावर घेऊ नकोस. आणि तसंही लायब्ररी तर ग्राउंड फ्लोअरवर आहे ना? तर मग माधुरी सेकंड फ्लोअरवर कसं काय गेली?
उमेश म्हणाला, तेच तर भाई, मी पण ते विचार करत आहे. आज आमच्या एक्झामचं शेड्यूल येणार होतं. कदाचित ती त्याचीच इन्क्वायरी करण्यासाठी कंट्रोल रूमकडे जात असेल. मानस म्हणाला, हो कदाचित. अच्छा ठीक आहे, तू आता आराम कर. उमेश म्हणाला, ठीक आहे भाई. म्हणत मानसने डोळे बंद केले. उमेश पण उठला आणि माधुरीजवळ येऊन बसला. तो माधुरीला बघू लागला होता. तिचा चेहरा पिवळा पडलेला होता. बेशुद्धीमध्ये सुद्धा तिचे डोळे दुःखी वाटत होते. ओठ पूर्णपणे सुकून ओठांवर पापड्या जमल्या होत्या. इकडे मानस डोळे बंद करून काहीतरी विचार करत होता. त्यानंतर त्याने अचानक काहीतरी टाईप करून प्रियाला मेसेज सेंड केला आणि झोपून गेला. तसं तर परेश आणि अभ्यीसुद्धा त्याचे मित्र होते, पण तो प्रियापेक्षा जास्त कोणावरच विश्वास ठेवत नव्हता.